शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे, तुमच्या सगळ्यांचे सहकार्य हवं आहे। आज मी व्हॉट्सअपवरती बघितलं एक दादाने तुम्हाला काहीतरी योजना पण केल्या 5-25 वर्ष पुढे जातील। अजित दादा पवार साहेबांनी जेव्हा योजना कानावर काय गोष्टी घातल्या त्या उजनीच्या शेतकरी दिले तुम्हाला मी सांगतो की योजना केल्यानंतर उद्या 100 वर्ष शिल्लक पाणी परत नाही योजनेचा ते कानावर घातल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असो। आज मी संजीवराव सोनवणेंनी मला व्हॉट्सअप दाखवला ते व्हॉट्सअप वर त्यांनी म्हटलं की योजना मंजूरच नव्हती, फक्त एक कागद होता, फक्त सर्वेचा रिपोर्ट होता, फक्त सर्वेचाच रिपोर्ट होता। अरे जो माणूस काम करतो त्यालाच कळतं, त्यासाठी कष्ट करतो त्यालाच कळतं। सर्वेचा रिपोर्ट होता। आपली या कामासाठी पहिली मिटिंग या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 6/8/2020 26/8/2020 रोजी आपल्या तालुक्याच्या पाण्यासाठी पहिली मिटिंग घेणारा या राज्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हा त्या योजनेचा पहिला कागद आम्ही खाली घेतला। दुसरी मिटिंग घेतली काल ते आले होते जयंत पाटील साहेब आदरणीय आम्हाला ते आढळले थे त्याची मिटिंग घेतली 28/8/2020 रोजी। हा 28/8/2020 चा कागद जरा पत्रकारांनी हा तो कागद। तिसरी मिटिंग घेतली 28/8/2020 रोजी जो इश्यू होता हा त्याला कागद। त्यानंतर 6/4/2000 एवढं केल्यानंतर बरोबर चौथ्या महिन्यात 8 महिन्यानंतर सगळी कागद गोळा केली। परत अजितदादा पवार साहेबांनी 6/4/2021 रोजी मिटिंग घेऊन त्या योजनेला मंजुरी द्यावी अधिकाऱ्यांना सांगितलं हा तो कागद। आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं फक्त एक पाणी पत्रक होतं। अरे पत्रक कधी तयार होतंय? वरचं पत्रक जेव्हा ज्यावेळेस आपण सर्वे करतो एखाद्या योजनेत होतं हा एवढा सगळा या योजनेचा सर्वे झाला। सर्वे झाल्यानंतर ही फाईल वर जयंत पाटील साहेबांची सही घेतली। जयंत पाटलांची सही झाल्यानंतर या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही घेतली गेली आणि सही घेण्यासाठी कोण गेलं? इंद्रेश्वराची शपथ घेऊन सांगतो या फाईलवर सही घेणारा नेता होता अजितदादा पवार साहेब। आणि सही घेताना जर मी खोटं बोलत असेल तर इंद्रेश्वरांनी माझं वाटोळ करावं आणि मी हे खरं असताना जर कोणी खोटं बोलत असेल मी त्याचं वाटोळ म्हणणार नाही, पण इंद्रेश्वरांनी त्याचं बघून घ्यावं। हा तो आवाज किती किलोमीटर पाईपलाईन आहे त्या हेड किती आहे, अश्वशक्ती किती आहे, किलोमीटरची लांबी 22,000 अश्वशक्ती सोलरवर मोटरचा हा पंप योजना चालणार होती हा योजनेचा कागद। त्यानंतर ह्या नकाशा मोटर कुठं बसणार होती तिथे योजना कधी चालू होणार होती हा त्याचा नकाशा। आणि व्हॉट्सअपवर काय आलंय, संजीवाच्या व्हॉट्सअपवर काय आलंय बघा काय चाललंय ते। अरे किती लबाड बोलायचा, किती खोटं बोलायचं, अरे खोटं बोलत असला क्षमा असते ना। अरे लोकांना 20 वर्ष फसवलं काय पाठीमाग गेला रातोरात करमाळ्याचं तहसील ऑफिस जागा उठावलं दिले त्यांना अधिकाऱ्यांना जागा केलं तिथं रातोरात नकाशे घेतले, इंदापूरहून गाड्या करमाळ्याला पाठवल्या, इंदापूरची दहशतगर्दी रातोरात उघडली गेली। पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसला सगळी कागदपत्र घेऊन सगळी फाईल तयार करून पहाटे आपली सगळी गाडी घेऊन गाडी मुंबईला गेली आणि ते करून त्या पुलाला दादांच्या दादांनी त्याला मंजुरी दिली। त्या पुलामुळे काय होणार? अरे पुलामुळे आम्हाला इंदापूर शहरातली बाजारपेठ वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, त्यामध्ये सगळेच काय संधी मिळणार आहे। त्यामुळे आमच्या जन्मकार समाजाचा एखादा कारागीर असेल जो खिळा मारणार त्याचा व्यवसाय वाढणार आहे। आमचा नागरिक समाजाचा एखादा कारागीर असेल त्याचा व्यवसाय वाढ। याचा उद्देश काय? दर वाढल्यानंतर इंदापूर शहर प्रगती होणार आहे। शिवसोडीचा पूल झाला एवढा मंजूर केला, व्यापाऱ्यांच्या मागणीवर मंजूर केला, हे काय म्हणाले जरा ऐका।
तालुक्याचा आमदार आहे, हे माझं भाषण तुम्ही कधी बघू शकता. की सांगायचं तात्पर्य नुसतं भेदभाव करायचं, निवडणुकीबद्दल पोळ्या बांधून घ्यायच्या. आज तुम्ही संसर्कर या परिसरामध्ये आम्हाला सगळ्या नागरिक बंधू भगिनींना सांगायचंय, विकासाच्या बाबतीत विकास केला हो केला. या पुढे आपल्याला जे लढायचंय आपण, ते लढायचंय मामा, ते शेतीच्या पाण्यासाठी लढायचंय, शेतीच्या पाण्यासाठी लढायचंय. इंदापूर तालुका टेलचा तालुका आहे, तिथे अनेक प्रकारच्या योजना आपल्याला माहिती आहे की वर आता पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, आणि शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्यामुळे, शहर वाढल्यामुळे टेलचा तालुका म्हणून इंदापूरला पाणी कमी पडणार आहे. या इंदापूरला पाणी कमी पडणार आहे. उद्या जर पाणी कमी पडलं तर आपल्या घरातला मुलगा म्हणेल आमच्या वडिलांनी खूप चुकीचा निर्णय घेतला, त्यामुळे यांनी राजकीय चुकीचा निर्णय घेतला, त्यामुळे आज आमची पाण्याची नातू म्हणून आमचा आजोबा नालायक होता, लोकांनी शेतीच्या पाण्यासाठी काही केलं नाही. हे बाबांनो कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता आज मी तुम्हाला सांगतो, भैरवनाथाच्या साक्षीनं सांगतो, माझ्यासारखा कार्यकर्ता आज जे आपल्याला जे काम करायचंय ते शेतीच्या पाण्यासाठी करायचं. यासाठी काय केलं पाहिजे? नीरा देवधरचं धरण आहे, या धरणाचं पाणी बंद. आप्पा मामा हे धरण विजय पाटील हे आपल्या पुणे जिल्ह्याचं धरण आहे, पण आपल्या इंदापूर तालुक्याला कुठलाही त्याच्यावरती अधिकार नाही आणला. यासाठी आपल्या बंधूंना मी तुम्हाला सांगतो, जी नीरा देवधरची पाईपलाईन ही बंद पाईपलाईन झाले, बोगद्यातनं माझ्या नाही, तेव्हा जे बचित राहणार आहे ते बचितीचं पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं आणतं? जे घाट माता आहे, घाट माथ्यावलं पाणी पावसामध्ये वाहून कोकणामध्ये जाते, कोकणात नदी समुद्रामध्ये जाते, ते पाणी उचलून कसं धरणामध्ये आणता येईल? आज तो फुरसुंगीचा बोगदा आहे, त्या बोगद्यामध्ये आता बोगद्यामधलं ते पाणी पुणे शहरातलं बोगद्यातलं पाणी काढणार आहे, 3 TMC पाणी वाचणार आहे. ते 3 TMCचं पाणी साधारणतः ते पाणी वाचणारं पाणी नाना इंदापूर दौंड तालुक्याला कसं आणता येईल हे सुद्धा आपल्या बाबांना प्रयत्न चाललेला आहे. एवढं करून मी तुम्हाला प्रामाणिक मुळशी धरण आहे, ज्या धरणाचं पाणी टाटा कंपनी वीज तयार करण्यासाठी वापरते, ते पाणी टाटा कंपनी विजेसाठी वेगवेगळा पर्याय शोधून ते मुळशी धरणाचं पाणी पुणे शहरामध्ये आणून पुणे शहराचं पाणी इकडे कसं आणता येईल यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंना प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, आज सगळे मीडियाचे प्रतिनिधी माझ्या सगळ्या समोर आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे त्यावेळेस राज्यमंत्री असताना ही योजना आणण्यासाठी, जी उजनीची योजना आहे, 5 TMCची योजना, जी शेतकऱ्यामध्ये पाणी सोडायचं, खडकवासल्याचा कॅनल आणि माझ्या 22 गावाला कसं पाणी येईल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न. आज तुम्हाला बोलायचं कारण काय आहे? कारण का पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी मीडियासमोर एका माझ्या मंत्र्यांनी माझ्यावरती टीका केली, म्हणजे ही योजना मंजूर नव्हतीच, फक्त एक कागद होता, सर्वेचा रिपोर्ट होता, त्यांनी प्रशासकीय मान्यता मला दाखवली. त्यांना काय माहिती, ज्याला काम करतो त्यालाच कळतं, शेवटी घरातल्या त्यालाच कळतं, बिगर काम करणाऱ्या माणसाला. आणि कुठली योजना, कुठलाही कागद काय सहजासहजी लगेच बनत नाही, त्यासाठी खूप झगडावं लागतं, खूप मेहनत